श्री केशवराज बाबासाहेब मंदिर संस्थान तथा श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या श्रावण मासी प्रवचन सेवेमध्ये आज आपण हबप प्रणव महाराज जनार्दनराव पटवारी माजलगाव यांची प्रवचन सेवा श्रवण करणार आहोत। मी प्रणव महाराजांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आज प्रसादाची सेवा स्वर्गीय दत्तात्रय बेंद्रे यांच्या स्मरणार्थ आहे। छाया बेंद्रे यांनी पूजेसाठी व्यासपीठाकडे यायचंय। गणेश पवार यांना मी पूजेसाठी व्यासपीठाकडे निमंत्रित करतोय। गणेश पवार, तोपर्यंत आपण भजन करूया। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। राज बाबा साहेब महाराज की जय। माता की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदिवल्लभं प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुर्य रसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं। नमो गोविंददेवाय ज्ञानदेवस्वरूपिणे वाग्मिने वाङ्निधानाय यतये वेदमूर्तये। अहो अर्जुनाची ये पाती परिसणया योग्य होती, तिही कृपा करून संती अवधान द्यावे। या पुण्यपावन अशा श्रावण मासामध्ये केशवराज बाबासाहेब महाराजांच्या अत्यंत पवित्र सान्निध्यात आपण जे ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय त्याचं हे 20वं वर्ष आहे आणि त्यातलं माझं हे 21वं पुष्प आहे।
हा 20वा उत्सव आहे. पण 20वा या शब्दाचा जो मराठीत अर्थ आहे, संख्यात्मक अर्थ आहे, तो 20 संख्या, आणि 20वा म्हणजे आता थांबणं, विश्रांती. तर 20व्या उत्सवातलं 21वं प्रवचन म्हणजे मला वाटतं हे सांकेतिक असं आहे की हा 20वा आहे, ठीक आहे उत्सव, पण तो 21वा आहे. आणखी असे पुष्कळ 20वे येणार आहेत. आणि अतिशय अव्याहतपणे चालणारा उत्सव, जो खरं पुष्कळ वेळा जे बोलून झालंही असेल पण बोलल्या वाचून राहत नाही, की चालू करणं सोपं आहे, पण ते अशा प्रकारे संतत आणि अगदी नेमाने आणि नेटाने चालवणं, हा तसा फक्त मनुष्य यत्नाचा भाग नाहीये. खऱ्या अर्थाने हा गुरुकृपेचा प्रत्यय आहे असं मला वाटतं. आणि या उत्सवात याही वर्षी काही आपलं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करण्याची जी संधी मिळाली, त्यासाठी मी स्वतःला धन्य मानतो. अनेक प्रकारे ज्ञानेश्वरीचं चिंतन आपल्या या उत्सवामध्ये घडतं. वेगवेगळ्या दृष्टीनं, वेगवेगळ्या अंगानी ज्ञानेश्वरीचा विचार, त्यात माऊलींनी जे काही वैभव सगळं देशिकार लेणे उभं केलंय, त्याचं आस्वादन आपण करतोय. आणि ते अगदी कितीही केलं तरी ते आस्वादन करतच राहावं असा हा अद्भुत ग्रंथ. म्हणजे जसं पहिल्या अध्यायात माऊली म्हणतात, जे भगवान महादेव म्हणतात पार्वती मातेला, जैसे रूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व, हे नित्य नूतन आहे. त्यामुळे अशी पुष्कळ वर्ष हे ज्ञानेश्वरीचं आस्वादन चालतच राहणार आहे आणि तरी ते नवीनच वाटत राहणार आहे. जी ओवी आज मला चिंतनासाठी घ्यावीशी वाटली, ती पण या पहिल्या अध्यायातलीच ओवी आहे. पहिल्या अध्यायात माऊलींनी ग्रंथाची प्रस्तावना केलेली आहे. सुरुवातीला गणेशाचं स्तवन आहे, शारदेचं स्तवन आहे. यानंतर माऊली हा जो भावार्थ दीपिका ग्रंथ सांगतायत, हे जे गीतेचं भाष्य करतायत, ते ऐकण्यासाठी ऐकणाऱ्याची मनोवृत्ती कुठल्या प्रकारची असली पाहिजे याविषयी फार सुंदर भाष्य करतात. आणि त्या क्रमात माऊली एक, आता कुठल्या ओवीला गोड म्हणावं ज्ञानेश्वरीतला हा फार मोठा प्रश्न आहे, पण ही एक अतिशय मार्मिक अशी ओवी की अहो अर्जुनाची पाती परिसणया योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. ओवीचा अर्थ अगदी सरळ आहे. अर्जुनाच्या पंक्तीला बसून या गीतेच्या अर्थाचं आस्वादन चिंतन करण्याची ज्यांची योग्यता आहे, अशा सर्व संतांना मी आवाहन करतो की आपण अवधान द्या, कृपा करा आणि आपण अवधान द्या. हा ओवीचा सरळ अर्थ आहे. या ओवीच्या पूर्वी ज्या ओव्या आलेल्या आहेत त्याचाही थोडा संदर्भ घेतला पाहिजे. माऊलीने 3 दृष्टांत दिले. जैसे शारदीची ये चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे. शरदाचं चांदणं आणि त्या चांदण्याचं सेवन चकोराची पिलं ज्या प्रकारे करतात, एवढं हळवं होऊन या ग्रंथाचं आपण सेवन करावं ही माऊली अपेक्षा व्यक्त करतात. दुसरा दृष्टांत माऊलीने दिला, जसा एखादा भ्रमर फुलाफुलातला रस सेवन करतो
पण कुठेही त्या फुलाला हानी त्याच्यामुळं पोचत नाही. इतक्या हळवार तो आपला पाय त्या फुलावरती ठेवतो. तो हळवारपणा आपल्यात असावा. आणि तिसरा दृष्टांत माऊली देतात की ज्या प्रकारे कुमुदिनी जिथं आहे ते आपलं ठिकाण न सोडता चंद्राला आलिंगन देते, अशा गंभीरपणे आणि स्थिरावलेने अंतःकरणे हे माऊलींचे शब्द आहे. आपण या ग्रंथाचं सेवन करा. आणि मग माऊली म्हणतात अर्जुनाची हे पाती. अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याला आपण योग्य आहात मला ठाऊक आहे. आपण अवधान द्या. या दोन अपेक्षा माऊलींनी प्रत्येक ठिकाणी व्यक्त केल्या. आपल्यामध्ये हळवारपण असावं आणि आपण अवधान द्या. अवधान द्या तर हे माऊली पुष्कळ ठिकाणी म्हणतात. पुढे सुद्धा ते म्हणतात तुमचं अवधान हेच माझ्यासाठी पसायदान आहे. ते म्हणतात माझं जे वक्तृत्वाचं रोपटं आहे त्या रोपट्याला जगवणारं जीवन हे तुमचं अवधान आहे. तरी अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, हे माऊली म्हणतात. अवधानाची मागणी माऊलींनी प्रत्येक ठिकाणी केलेली आहे. आणि अर्जुन अवधान देऊन भगवंताचं प्रत्येक वाक्य ऐकतोय असं कुणी इतर सामान्य ग्रंथकार म्हणेल. माऊली म्हणतात अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. अवधानच जणू काय अर्जुनाच्या रूपानं मूर्त झालंय. ही ओवी मोठी मार्मिक आहे. हे मी यासाठी म्हणालो की जेव्हा अर्जुनाचं नाव इथं माऊली घेतात आणि त्याच्या पंक्तीला बसण्याच्या योग्यतेचे जे असतील असं म्हणतात, तेव्हा माऊलींना इथं फक्त अवधान हा एकच अर्जुनाचा सद्गुण अपेक्षित नाहीये. एक एक गोष्ट कुठवर सांगावी. जेव्हा अनेक गोष्टी अगदी थोडक्यात सांगायच्या असतात, आपण उदाहरणच पाहायचं झालं, धर्माची एक एक गोष्ट अगदी सुटी करून करून सांगत बसण्यापेक्षा आमच्या कवींनी एक वाक्य प्रचलित केलं, रामादिवत वर्तितव्यम. कसं वागावं, असं वागावं, तसं वागावं, हे करावं, ते करावं, पित्याच्या आज्ञेचं पालन करावं, सत्यवचनी असावं. अनेक अनेक सद्गुण सांगण्यापेक्षा रामादिवत वर्तितव्यम, रामासारखं वागावं. तसं माऊली म्हणतात एक 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 अपेक्षा सांगत बसण्यापेक्षा अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याच्या योग्यतेचे आपण आहात. आता आपण तसे आहात हे म्हणणं हे एका अर्थी आपल्याकडून तसं आपण व्हावं ही अपेक्षा व्यक्त करणं आहे. जसं आई मुलाला म्हणते माझा बाळ किती शहाणा आहे. आता किती वेडेपणा तो करतो हे तिच्यापेक्षा जास्त कुणाला ठाऊक नसतं, पण ती म्हणते तू शहाणा आहे. त्यानं शहाण्यासारखं वागावं ही तिची त्यात अपेक्षा असते. तसं अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याच्या योग्यतेचे आपण सगळे आहात हे माऊली म्हणतात, तेव्हा आपण तसं व्हावं ही माऊलींची अपेक्षा आहे. ही कुठली पंगत आहे? सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे तेथ अवसरे पाहुणे पातलो आम्ही. एका ठिकाणी माऊली म्हणतात हे ब्रह्मरसाचं पारण आहे जे भगवंतानी अर्जुनासाठी केलेलं आहे. पण अचानकपणे अतिथीच्या रूपामध्ये आम्ही तिथं आलो. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत्. अर्जुनम निमित्तीकृत्य भगवान आचार्य म्हणतात, निमित्त अर्जुन आहे. पण आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ झाला, त्या गीतेचा लाभ झाला. पण हे योगाने सुद्धा आपलं या पंक्तीला उपस्थित राहणं, तो प्रसाद आपल्याला मिळण्यापर्यंत ठीक आहे, पण तो पचवण्यासाठी आपल्याला त्या पंक्तीला बसण्याची योग्यता आपल्या अंगी बाणवली पाहिजे. अर्जुनाची आहे पाती, पंगत अर्जुनाची आहे, अर्जुनासाठीची आहे.
मग यासाठी आधी मुळात अर्जुन कसा आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्या प्रकारचं व्यक्तिचित्रण केलं, साहित्याच्या दृष्टीने बोलतोय, तसं अन्यत्र कुठेही मिळणार नाही. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन तर आहेतच, पण संजयाचं जे चित्र माऊलींनी उभं केलंय तसं इतर कुठे पाहायला मिळत नाही. संजय तसा फार भगवद्गीतेमध्ये नाहीच आहे, तो निवेदक आहे. पण माऊलींनी त्याचं जे व्यक्तिमत्व उभं केलं आणि त्याच न्यायानं जो अर्जुन माऊलींनी ज्ञानेश्वरीत आपल्यासमोर उभा केलाय तसा अन्यत्र आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही. कारण ही भावार्थ दीपिका आहे. एका ठिकाणी तर माऊली अगदी मनमोकळेपणाने श्रोत्यांसमोर व्यक्त होतात. तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे त्रिभुवनीची या दैवा एका यतनु जाहला. अर्जुनाची विशेषे स्तवावा. माऊली म्हणतात, मला तर इच्छा अशी होतीये की मी पूर्ण वेळ अर्जुनाचंच स्तवन करत राहू, त्याचीच स्तुती गात राहू. जो त्रिभुवनीची या दैवा एका यतनु जाहला. अर्जुनाचं भाग्य, भाग्य किती भाग्य म्हणावं. माऊली म्हणतात, त्रिभुवनामध्ये भाग्य म्हणून जेवढी काही गोष्ट असेल ती सगळी या एका पठ्ठ्याच्या वाट्याला आलेली आहे. एवढा भाग्यवान हा अर्जुन. आता कुणाला कुणी कधी कसं भाग्यवान म्हणावं याचं काही गणित एक ठरलेलं नाहीये. कुणाला कुणी भाग्यवान वाटतो, कुणाला कुणी वाटतो. एखाद्याला काही धनलाभ झाला त्याला लोक भाग्यवान विजेता म्हणतात, ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनानुसार. पण माऊलींच्या दृष्टीनं किंवा संतांच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं भाग्य काय आहे? अर्जुनाचं भाग्य हे आहे की साक्षात भगवान त्याच्या अधीन झालेले आहेत. किती अधीन झालेले आहेत. पहा नवल कैसे चोज, के उपदेश केऊते झुंज, पुढे वालभाचे भोज नाचत असे. माऊली म्हणतात, या माऊलींनी 6व्या अध्यायात इतकं सलगपणे वर्णन केलं या अर्जुनाच्या भाग्याचं. ज्याच्या पंक्तीला आपल्याला बसायचंय तो काय योग्यतेचा आहे हे आपण जाणून घेतोय. माऊली म्हणतात, खरं तर युद्धाचं मैदान ही काही उपदेश करण्याची जागा नाही आहे. कुठेतरी गंगेच्या तीरावर उपदेश होत असतो, कुठेतरी नैमिषारण्यामध्ये वगैरे उपदेश होत असतो, कुठेतरी कैलासावर उपदेश होत असतो. पण हे पहिल्यांदा घडलं की जिथं आता काही काळानंतर युद्ध सुरू होणार आहे, मारामारी सुरू होणार आहे, अशा प्रकारच्या वातावरणामध्ये दोन्ही सेनांच्या मधोमध उभे राहून भगवान अर्जुनाला उपदेश करतायत. आणि तो उपदेश करत असताना भगवान ज्या पद्धतीनं त्या अर्जुनाशी बोलतायत, ज्या पद्धतीनं त्या अर्जुनाकडे पाहतायत, याचं निरीक्षण आपल्याला आढळेल फक्त ज्ञानेश्वरीमध्ये. अर्जुना मोहे गुंतली निघो नेणे. माऊली त्या भगवान श्रीकृष्णाच्या दृष्टीचं वर्णन करतात. अर्जुनाचा मोह दूर करण्यासाठी म्हणून भगवान सिद्ध झालेले आहेत. पण माऊली म्हणतात, या भगवंताच्या मनामध्ये अर्जुनाविषयी एवढा मोह आहे. हा कोपे की निवांतुस आहे, रुसे तरी बुझावी तू जाय, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनाचं भाग्य काय आपण पाहतोय. माऊली म्हणतात, हा रुसे की बुझावी तू जाय. अर्जुन रुसला तर भगवान त्याचा रुसवा काढतात. कोपे की निवांतुस आहे, अर्जुन चिडला तर हा अगदी शांतपणे सहन करतो. नवल पिसे लागले आहे पार्थ, हे कुठेही कुठल्या भाषेत आपल्याला वाचायला मिळणार.
माऊली म्हणतात, अरे देव वेडा झाला, अर्जुनाचं पिसं लागलं देवाला. कसं? दृष्टांत जो दिलाय तो पहा. जसं एखादा कामाविष्ट पुरुष तो एखाद्या स्त्रीच्या अधीन होतो आणि ती म्हणेल तसं ऐकतो, तिच्या तालावर नाचतो आपल्या भाषेत, तसे भगवान इथं वागताय. आणि गीतेत हे आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक ठिकाणी. 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन म्हणतो, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिम मोहयसीव मे. तू हे काय बोलतोयस? सगळा सांख्ययोग ऐकल्यानंतर माझ्या बुद्धीत संभ्रम निर्माण होतोय. तदेकम वद निश्चित्य. अरे बाबा नीट काय ते सांग, हे अर्जुन बोलतोय. आता हे काही खालच्या पट्टीत बोललेलं नसेल अर्जुन. नीट एक ते काय सांग ना, मी आधीच संभ्रमित आहे. आणि भगवान यावर म्हणतात, बरं ठीक आहे बाबा, आणि पुन्हा सांगायला सुरुवात करतात. बरं, भगवान काही भगवद्गीतेचा जो उपदेश करतायत तो फक्त कर्तव्य म्हणून करतायत अशातला भाग नाहीये, कारण भगवान सारथी आहेत. सारथ्याचं काही हे कर्तव्य नाहीये की त्या अर्जुन रडत बसलाय तर त्याला उपदेश करावा. रडत बसलाय म्हणतो इथून रथ घेऊन चल तर घेऊन जावं. पण आणि गीतेमध्ये असंही नाहीये की भगवान मित्रत्वाच्या भावनेनं फक्त त्याला त्यांनी विचारलं म्हणून सल्ला देत आहेत. पुष्कळ अध्यायांच्या सुरुवातीला अर्जुन काहीही विचारत नाही. 10व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच आपण पहा, भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. शृणु मे. अरे अर्जुना ऐक, अजून एक सांगतो तुला. स्वतःहून सांगतात. का स्वतःहून सांगतात? यत्तेहं प्रीयमाणाय. अरे तू मला आवडतोस म्हणून सांगतोय. तू मला प्रिय आहेस. प्रतिजाने प्रियोसी मे. शपथेवर सांगतो अर्जुना, तू मला अत्यंत प्रिय आहेस. आणि एखादी व्यक्ती जेव्हा एवढी आवडत असते ना, तेव्हा कुठल्याही प्रकारचा संकोच केला जात नाही. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी तेची काय. माऊली म्हणतात, एखादी गोष्ट आवडते पण ती करण्याची लाज वाटते असं होईल का? मनापासून आवडत असेल एखाद्याला गायन, तर आपोआप त्याच्या कंठातून तो सूर बाहेर पडणार. व्यसन आणि शिणवी. आता ही प्रत्येक गोष्ट या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या नात्यामध्ये आपण जर पाहिली तर भगवंताला अर्जुन आवडतो. त्यामुळे भगवंताला कुठलाही संकोच वाटत नाही. सोन्याच्या द्वारकेचे अधिपती आहेत भगवान. आणि काय करतायत? अर्जुनाचे घोडे धुतायत, सारथी बनलेत. हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल, आणि प्रतिष्ठा हा विषय कुठे दिसतो आपल्याला? आवडी. कारण तो आवडताय, त्याच्यासाठी भगवान काहीही करायला तयार आहेत. बरं, या पठ्ठ्याला सुद्धा संकोच वाटत नाही. जसे आपले पुंडलिक महाराज आहेत, त्यांना कुठलाही संकोच वाटला नाही विटेवर उभा राहा म्हणायला, कारण त्यांचाही तो अधिकार आहे. अर्जुन म्हणतो माझे सारथी हो. भगवान म्हणतात ठीक आहे. भगवान त्याचे सारथी झाले. आवडी आणि लाजवी असं होत नाही. व्यसन आणि शिणवी. एखाद्या गोष्टीचं व्यसन आहे, अगदी व्यसन, भयंकर आवड, आसक्ती, तर त्यात कधीही थकवा येत नाही. एखाद्याला बोलण्याचा एवढा नाद असतो, त्याला थकवा येत नाही बोलून. नाही बोललं तर त्याला कसं तरी व्हायला लागतं. आता बोलण्याचा नाद आहे तर ठीक आहे. एखाद्याला भांडण्याचा नाद असतो, त्याला भांडण केल्याशिवाय जेवणच जात नाही. व्यसन, त्यात त्याला थकवा येत नाही. एखाद्याला लिहिण्याचं व्यसन आहे, एखाद्याला गाण्याचं व्यसन, ज्या गोष्टीचं ज्याला व्यसन आहे ते करताना त्याला थकवा येत नाही. भगवंताला या अर्जुनाचं व्यसन आहे. हे माऊलीने लिहिलंय. त्यामुळे त्याच्यासाठी रात्र रात्र जागण्यामध्ये आणि कसं या अर्जुनाला कुठल्या संकटातून वाचवायचं याच्या योजना करण्यामध्ये भगवंताला कुठल्याही प्रकारचा शीण वाटत नाही. एक प्रसंग सांगतो. हे जे युद्धाचे 18 दिवस आहेत ना,
एका भगवान श्रीकृष्णांचं मस्तक ज्या प्रकारे चालत होतं त्यांच्या सुदर्शन चक्रापेक्षा जास्त गतीनं, सगळ्या घटनाक्रमामध्ये आपण पहा महाभारतातल्या. फार त्या विषयात जात नाही, पण एक प्रसंग सांगतो. जयद्रथाचं जे प्रकरण आहे, उद्या मी सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला समाप्त केल्या वाचून राहणार नाही, आणि जर मी हे केलं नाही तर मी अग्निप्रवेश करीन, ही प्रतिज्ञा अर्जुनानं केली. आता देवाने डोक्यावर हात मारला, सूर्यास्तापर्यंत त्याला संपवीन एवढं म्हटलं, ठीक आहे, पुढचं कशाला बोलायचं. कारण पांडवांचं एक ठरलेलं आहे, कुठलाही एक पांडव जर वीरगतीला प्राप्त झाला तर बाकी सगळे पांडव अग्निप्रवेश करणार, म्हणजे युद्ध संपलं. आता दुसऱ्या दिवशी फक्त या जयद्रथाला वाचवायचं एवढंच काम या कौरवांकडे आहे. चिंता सगळी कोणाच्या डोक्याला आहे? भगवंताच्या. अर्जुनाला चिंता आहे का? प्रसंग सांगतो. ही प्रतिज्ञा अर्जुनानं ज्या दिवशी केली त्या दिवशी रात्री भगवान त्या शिबिराच्या बाहेर येरझाऱ्या घालतायत, आणि भगवंताला त्या शिबिराच्या आतून घोरण्याचा आवाज येतोय. देवानी जाऊन पाहिलं तर हा अर्जुन महाराज अगदी शांतपणे झोपले आणि घोरतायत. देवाने त्याला उठवलं, अरे बाबा, तुला काही चिंता आहे का? उद्या काय करायचंय? कसं त्या जयद्रथाला आपल्याला मारायचं आहे? अर्जुन म्हणतो, ते पाहण्यासाठी तू आहेस. असं म्हणून हा पुन्हा झोपला. हे सगळ्या योजना भगवंताच्या आहेत. भीष्म जेव्हा अर्जुनाच्या ना आटोपत नाहीत हे भगवान पाहतात, रथाचं आपली प्रतिज्ञा भगवान विसरून गेले. रथाचं चाक घेऊन भीष्मांच्या वरती धावून गेले. कशा प्रकारे द्रोणांना बाजूला करायचं, भीष्मांना बाजूला करायचं, कर्णाला संपवा, हे सगळ्या योजना भगवंताच्या. कारण अर्जुन, माझा अर्जुन, ते भगवंताचं व्यसन आहे. भक्ताचं रक्षण करणं हे त्यांचं ब्रीद आहे. व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी तेची काय. माऊली म्हणतात ना, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. किती वेडावलाय देव पहा अर्जुनाच्या प्रेमामध्ये. गीतेतली घटना आहे. 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला जेव्हा भगवान अर्जुन इच्छा व्यक्त करतो की मला तुझं ते विश्वरूप पाहायचंय, जशी अर्जुनाने इच्छा व्यक्त केली, भगवंताचं पहिलं वाक्य त्यांच्या मुखातलं, पश्य मे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्र. हे बघ माझी रूप बघ, हे माझे एवढे हात, हे माझी एवढी मस्तक, हे बघ रूप. आणि त्यांच्या लक्षात आलं, अर्जुन प्रश्नार्थक दृष्टीनं पाहतोय. आणि मग देवाच्या लक्षात आलं, न तुमाम शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु. अरे माझं चुकलं, या मानवीय चक्षुंनी तू हे पाहू शकत नाहीस, तुला मी दिव्य चक्षु प्रदान करतो. म्हणजे देवालाच धीर धरवत नाही. कधी अर्जुनाच्या मुखातून एखादा शब्द बाहेर निघतो आणि त्यानुसार मी करतो. वेडावलाय की नाही देव? पिसे आणि न भुलवी तरी तेची काय. तू प्रेमाचा पुतळा, तू भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा, हे भगवान अर्जुनाला म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं अर्जुनाचं जे भाग्य आहे ते हे, अर्जुनाचं जे नाव आहे ना धनंजय, या नावाचा मी कधी विचार करतो. राजसूय यज्ञाच्या वेळी पुष्कळ धन त्यानं गोळा केलं असेल, पुष्कळ पराक्रम केला, म्हणून त्याला धनंजय नाव पडलं असेल, ते असो. पण जेव्हा माऊली म्हणतात योगियांचे धन या पार्थाच्या अधीन आहे, जे योगियांचं धन आहे, योग्यांचं धन काय? तो परमात्मा, तो याच्या अधीन आहे. मला कधी कधी वाटतं त्या परमात्म्याला यानं जे जिंकून घेतलंय त्यासाठी याचं नाव धनंजय. संजय म्हणतो 11व्या अध्यायात, मला नवल वाटतं, विस्मय वाटतो मला या अर्जुनाच्या भाग्याचा, की हे विश्वरूप भगवंताने अर्जुनासमोर इतक्या सहज प्रकट करावं, ज्याबद्दल भगवान सुद्धा म्हणतात बरं, सुदूरदर्शमिदं रूपम.
देवा अप्यस्य रूपस्य नित्यम दर्शनकांक्षिण. माऊली म्हणतात गरुड एवढा जवळचा आहे, लक्ष्मी माता तर साक्षात अर्धांगिनी आहेत, नारद शुक सनकादिक तर त्यांचे अगदी ज्ञानी त्वात्मैव मे मतः इतके जवळचे आहेत. पण जे अर्जुनाला प्राप्त झालं ते या कुणालाच नाही मिळालं. संजय म्हणतो मला विस्मय वाटतो. पण पुढे संजय धृतराष्ट्राला म्हणतो विस्मय करण्याचं तसं कारणही नाहीये राजन. कृष्ण कृपा ज्याच्यावर झाली त्याचाच अशा प्रकारे भाग्योदय होतोय. संजयाचे शब्द आहेत. हा अर्जुनाचा भाग्योदय. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनं अर्जुनाचा भाग्योदय झाला ही गोष्ट खरी आहे. पण एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही की भगवंताची ही कृपा जी अर्जुनाला प्राप्त झाली ती काही कोणी याच्या मस्तकावर लिहिली म्हणून प्राप्त झालेली नाहीये. ती फक्त भाग्यानं मिळालेली नाहीये, ती अर्जुनानं कमावलेली आहे. आणि हे स्वतः अर्जुन बोलतो गीतेच्या पहिल्या अध्यायात. ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुन काय आहे, जसं मी म्हणालो ज्ञानेश्वरीत आपल्याला त्याचा खरा परिचय होतो. अर्जुनाच्या विषादानं गीतेची सुरुवात होते. अर्जुन रडायला लागला, शोकाकुल झाला. काय करावं त्याला कळत नव्हतं. रणांगणामध्ये समोर सगळे स्वजन दिसत आहेत. कुलक्षय होईल, अमुक होईल, तमुक होईल हे सगळं अर्जुन बोलतोय. आणि यापेक्षा तर भिक्षा मागितलेली बरी हे सगळं अर्जुन बोलला खरं. पण अर्जुनाच्या स्वभावातल्या ज्या गोष्टी भगवंताला अतिशय प्रिय आहेत त्यापैकी एक गोष्ट आपल्याला इथे दिसते. भगवान अर्जुनाला अनघ म्हणतात. अनघ. अर्जुन निष्पाप आहे. भगवंताला अर्जुन किती प्रिय आहे हे आपण पाहिलं. का प्रिय आहे हे आपल्याला या उत्तरार्धात पाहायचंय. का प्रिय आहे अर्जुन? हे सगळं रडगाणं तर अर्जुनाचं झालं, ठीक आहे. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला जेव्हा देवाने अर्जुनाला आपल्या भाषेत सांगायचं तर झापला. कुदस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम क्लैब्यम मास्मगमः पार्थ. शिव्या हसडल्या देवानी चार. सांडे हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण भगवान म्हणतात. हे सगळं झालं खरं. यानं अर्जुन जरा सावध झाला खरा. पण यानंतरही एक गोष्ट तो बोलतोय. अर्जुन म्हणतो देवा या दुर्योधन दुःशासन इत्यादींचं सोड. हे तर आतताई आहेत हे मी स्वतः म्हणालोय. हे अतिरेकी आहेत. पण अजूनही एक गोष्ट राहून राहून अर्जुनाच्या मनामध्ये टोचते. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. देवा या बाकीच्या सगळ्या आततायांची गोष्ट सोड, पण हे भीष्म, हे द्रोण, मी पार्थू द्रोणाचा केला. आज हा अर्जुन म्हणून जगाला जर काही ठाऊक असेल तर या द्रोणाचार्यांच्यामुळे. ज्यांच्या चरणावर फुलं व्हायची त्यांच्या वक्षस्थलावर मी बाण सोडू. देव रागावल्यानंतर सुद्धा अर्जुनाला ही गोष्ट काही पटत नाहीये. हा अर्जुन आहे. फार वेळ नाही पण आणखीन एक गोष्ट सांगतो जाता जाता. किती आदर अर्जुनाच्या मनामध्ये भीष्माने. वास्तविक कौरव पक्षाकडून उभे आहेत, कारण कुठलंही असो, पण शत्रू पक्षात आहेत. पण अर्जुनाच्या मनातला आदर एवढासाही कमी झालेला नाहीये. विराट नगरीमध्ये जेव्हा अर्जुन होता आणि जेव्हा या सगळ्या कौरवांनी, त्यात भीष्म द्रोण आदी सुद्धा सगळे होते, त्या विराटाच्या गायी पळवल्या या सगळ्या पांडवांना उघड करण्यासाठी. तेव्हा अर्जुन समोर बृहन्नडेच्या रूपामध्ये उभा राहिला, गांडीव धनुष्य घेऊन. विराटाचा मुलगा उत्तर त्याचं सारथ्य करतोय. सगळी कथा सांगत नाही. पण या युद्धात जेव्हा एकट्या अर्जुनानं या सगळ्या कौरव सैन्याचा, भीष्मांचा, द्रोणांचा, कर्णांचा, दुर्योधनाचा एकट्या अर्जुनानं पराभव केला, तो पराभव केल्यानंतर त्या विजयाचं प्रतीक म्हणून त्यानं उत्तराला सांगितलं की हे सगळे जे योद्धे
शुद्ध हरपून इथं रणांगणामध्ये पडलेले आहेत. त्यांनी मोहनास्त्राचा प्रयोग केला होता अर्जुनाने. त्या सगळ्यांची उत्तरीय म्हणजे वरचं वस्त्र ती तू काढून आण, हे विजयाचं प्रतीक आहे. त्या योद्ध्यांचा हा एक प्रकारचा अपमान आहे की तुम्ही जिंकल्या गेलेले आहात. पण उत्तराला अर्जुन हळूच सांगतो, ते जे 2 वृद्ध आहेत ना, भीष्म आणि द्रोण, त्यांच्या उपवस्त्राला हात लावू नकोस. हा अर्जुन आहे. पहिल्या अध्यायात आपल्याला अर्जुनाचा सगळा विषाद ठाऊक आहे, पण ज्ञानेश्वरीचं वेगळे पण सांगतो. जे अर्जुनाचं दर्शन आपल्याला ज्ञानेश्वरीत होतं, कुळाचा नाश होईल आणि प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टा सुवार्ष्णेय जायते वर्णसंकरः, या सगळ्या गोष्टी गीतेत वाचायला मिळतात. पण जे खरं कारण अर्जुनाच्या हृदयातून अगदी आतून बाहेर पडलं ते ज्ञानेश्वरीत आहे. आणि कधी कधी मला वाटतं, नयोत्समिति गोविंदम उक्त्वा तूष्णीम बभूवः, अर्जुन जेव्हा मला लढायचं नाही हे सांगून रथातून खाली उतरून बसला, तेव्हा भगवान तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत, हे जे वर्णन केलंय भगवान वेदव्यासांनी, कधी कधी मला वाटतं अर्जुन रडतोय आणि भगवंताच्या गालावर एक स्मितहास्य का आलंय, याचं कारण ज्ञानेश्वरीत सापडतं. ते जे स्मितहास्य भगवंताच्या गालावर आलंय ना, ते अर्जुनानं जे एक अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत खाजगीतलं, जे गीतेतही आलं नाही कारण सांगितलं युद्ध न करण्याचं, ते स्मित त्यामुळं आलंय. काय कारण सांगितलं? अर्जुन म्हणतो, वधू करूनी गोत्रजांचा, वसवटा होऊनी पापांचा, मज जोडलासी तू हातीचा, दूरी होसी. देवा खरं कारण सांगतो मनातलं. हे माऊलींनी ऐकलंय बरं, आणि आपल्याला जसंच्या तसं सांगितलंय. यांना मी मारीन सुद्धा, पण स्वजनांचा वध केल्यामुळं मला पाप तर निश्चित लागणार आहे. पापामुळं नरक वगैरे भेटेल याची मला भीती नाहीये. मज जोडलासी तू हातीचा, दूरी होसी. जोडलास मी माझ्या जीवनात जे काही केलं ते अखंड तुझं साहचर्य मला मिळावं, माझा कृष्ण माझ्या सोबत असावा यासाठी केलं. मी जर पापाचा भागीदार बनलो, किंचितही पाप ज्याच्या जीवनामध्ये शिल्लक आहे, त्याला भगवंताच्या पायाचं नखही दिसत नाही. अर्जुन म्हणतो, मला भीती ही आहे की मला जर पाप लागलं आणि जर तू मला अंतरलास तर माझ्याकडे काय राहिलं? तुझा अंतरायो होईल, मग सांग आमुचे काय उरेल, तेणे दुःखे हे फुटेल तुझ वीण कृष्णा. हा अर्जुनाचा आर्त विलाप आहे. तू जर मला अंतरलास, तू जर मला सोडून गेलास, मग आमचं काय राहिलं? तेणे दुःखे हे फुटेल, आक्रोश करून करून माझं हृदय विदीर्ण होऊन जाईल कृष्णा. मी यासाठी युद्ध कर. अर्जुनाचं त्याच्या मनातलं हे प्रेम जेव्हा उचंबळून बाहेर आलं, भगवान सुद्धा गहिवरले. खऱ्या अर्थानं पुण्य कशाला म्हणावं आणि खऱ्या अर्थानं पाप कशाला म्हणावं, याच्या ज्या व्याख्या माऊलींनी पुढे केल्यात ना, ते या अर्जुनाकडे पाहून केल्यात असं मला वाटतं. माऊली म्हणतात फक्त पाप आणि पुण्य या दोनच गोष्टी नाही आहेत, 3 गोष्टी आहेत. एक पापात्मक पाप, एक पुण्यात्मक पाप आणि एक शुद्ध पुण्य. पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, वरी माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. माऊली म्हणतात ज्याने स्वर्ग मिळतो त्याला पुण्य म्हणतात. आता भगवान गीतेमध्ये म्हणतात त्याला पुण्य, ते पुण्यमासाद्य. पण माऊली म्हणतात ते वास्तविक पुण्य नाही, ते पुण्यात्मक पाप आहे. मग शुद्ध पुण्य कुठलं? वरी माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि मजची माझी असता, जेणे मी दुरावे पंडुसुता, तया पुण्य ऐसे म्हणता जीभ न तुटे काही. माऊलींचे शब्द आहेत.
अरे हे सगळे जीव माझे आहेत, माझे अंश आहेत. आणि या स्वर्गातल्या भोगांच्या मागे लागून त्या स्वर्गादी लोकांची प्राप्ती करून ते माझ्यापासून दूर जातात. मग जे माझ्यापासून दूर नेतं त्याला पुण्य म्हणताना जीभ तुटत कशी नाही, हे माऊलींचे शब्द आहेत. मग वास्तविक शुद्ध पुण्य कुठलं? ज्याबद्दल अर्जुन बोलतोय ते शुद्ध पुण्य आहे. वसवटा होऊन पापांचा मज जोडला असी तू हातीचा दुरी जाशी. अर्जुनाने स्वतः भगवंताची निवड केलेली आहे. तो प्रसंग आपल्याला ठाऊक आहे. भगवान श्रीकृष्णाने 2 पर्याय ठेवले, दुर्योधनासमोर आणि अर्जुनासमोर. कथेचं वर्णन करत बसत नाही, पण भगवंताकडून युद्धासाठी सहकार्य घेण्यासाठी म्हणून जेव्हा दुर्योधन आणि अर्जुन दोघेही जण गेले द्वारकेला, दुर्योधन आता भगवान तेव्हा झोपलेले होते. आता झोपले होते का ते येत आहेत हे पाहून त्यांनी डोळे झाकले होते, त्यांचं त्यांना ठाऊक. दुर्योधन जाऊन भगवंताच्या उशाशी बसला आणि अर्जुन जाऊन आपला नेहमीप्रमाणे पायथ्याशी बसला. भगवंतापर्यंत पोचण्याचा मार्ग त्यांचे पाय आहेत, त्यांचं मस्तक नाही आहे. त्यांच्या मस्तकाचा थांग आपल्याला लागू शकत नाही, कारण तेवढं आपलं मस्तक चालू शकत नाही. म्हणून त्यांच्या पायापाशी जो जातो त्याच्याकडे भगवंताची कृपादृष्टी जात असते. हे अर्जुनाला ठाऊक होतं, दुर्योधनाला ठाऊक असण्याचा संबंध नव्हता. तो उशाशी बसला आणि अर्जुन पायथ्याशी बसला. भगवान जेव्हा जागे झाले त्यांच्या तथाकथित झोपेतून, अर्जुनाकडे पाहिलं. भगवान अरे अर्जुना कधी आलास? दुर्योधन म्हणतो मी पण आलोय. अरे सुयोधना तूही आलास. मग त्याने जेव्हा प्रस्ताव ठेवला, जे काही बोलणं झालं त्यांचं, की तुमची जी सगळी नारायणी सेना आहे एवढी मोठी ती आम्हाला मिळावी. आता ती कुणाला मिळावी? भगवान म्हणतात हे पहा, 2 पर्याय ठेवतो. एकीकडे माझी सगळी शस्त्रसन्नद्ध हजारोंची नारायणी सेना आहे आणि एकीकडे मी आहे. बरं आणखीन एक सांगून ठेवतो, अटी आणि शर्ती लागू जसं लिहिलं जातं तसे भगवान म्हणतात मी शस्त्र घेणार नाही. धरी ना मी शस्त्रा कदन समयी या निज करी. मी निशस्त्र असणार आहे. आता दुर्योधन म्हणतो मग काय तिथं काय पंगत आहे का सप्ताहाची? शस्त्र घेणार नाही. त्याने विचार केला मग युद्धात यांचा काय उपयोग आहे? मग दुर्योधन म्हणतो माझं असं म्हणणं आहे. भगवान म्हणतात नाही नाही थांब, मी आधी अर्जुनाकडे पाहिलंय म्हणून अर्जुनाला आधी अधिकार आहे निवड करण्याचा. आता दुर्योधनाचं ब्लड प्रेशर जे काही खालीवर होत असेल, अर्जुन काय मागेल कुणास ठाऊक. निसंकोचपणे अर्जुन म्हणाला देवा तुम्ही निशस्त्र हातात घ्या, नका घेऊ, मला त्याशी काही देणं घेणं नाहीये. माझ्या शत्रूंना कसं संपवायचं मला ठाऊक आहे, पण माझ्या आतल्या शत्रूंशी लढण्यासाठी मला देवा तुझी आवश्यकता आहे. तू फक्त माझ्यासोबत राहा, मला त्या सेनेची आवश्यकता नाहीये. भगवान अर्जुनाला म्हणतात पुन्हा विचार कर, एवढी शस्त्रसन्नद्ध नारायणी सेना आहे. युद्धामध्ये शेवटी बलाबलाचा विचार होतो. युद्ध शेवटी शस्त्राने लढायचं असतं. दुर्योधन म्हणतो आता जाऊ द्या की झाला की निर्णय, आता पुन्हा कशाला उगाच. भगवान म्हणतात तुम्ही 100दा विचारा. अर्जुन म्हणतो माझं उत्तर तेच आहे, मला तू हवायस, मला हे सैन्य नको आहे. या दिवशी खऱ्या अर्थानं महाभारताच्या युद्धाचा निकाल लागलेला होता. त्या दिवशी अर्जुन खऱ्या अर्थानं जिंकलेला होता. पण हा निर्णय घेण्यासाठी सगळी ऐहिक समृद्धी मला हवी आहे की मला भगवंताची कृपा हवी आहे, हा निर्णय होण्यासाठी आधी विवेक जागा असावा लागतो. आणि तो विवेक जागृत करण्यासाठी सगळं जीवनपणाला लावावं लागतं. अर्जुनाने हे कमावलंय. जोडलासी हा जो शब्द अर्जुन वापरतोय तो फार सुंदर आहे, जे माऊली वापरतात. जोडोन या धन उत्तम व्यवहारे. जोडणे म्हणजे कमावणे. अर्जुनाने भगवंताला कमावलंय. त्याच्यातल्या सद्गुणांमुळे भगवान त्याच्या सोबत आहेत.
नमे द्वेष्योस्ति न प्रियः, ही भगवंताची खरी भूमिका आहे. पण अशा भगवंताला सुद्धा वेड लावण्याचं सामर्थ्य एखाद्या चारित्र्यामध्ये असतं आणि ते अर्जुनामध्ये आहे. अनेक प्रसंग आहेत महाभारतात. कशा प्रकारचं शील या अर्जुनाचं आहे. आता अर्जुनाच्याच पंक्तीला बसायचंय म्हटल्यानंतर त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये अंशांशानं तर येणं आवश्यक आहे. हा अर्जुन जेव्हा स्वर्ग लोकामध्ये गेलेला होता जिवंतपणी, तो विद्याध्ययन करण्यासाठी स्वर्गात गेला होता. जसं आजकाल फॉरेनला जातात तसं तो स्वर्गात गेला होता. अस्त्रविद्या, शस्त्रास्त्रविद्या सगळ्या मिळवण्यासाठी म्हणून विद्यार्थी म्हणून गेला होता. आणि स्वर्गात प्रसंग असा घडला की जेव्हा या अप्सरांचं नृत्य सुरू होतं, अर्जुन स्वतः अतिशय कलाप्रेमी, त्याला कलेची जाणीव होती, नृत्य त्याला अवगत होतं. उर्वशीच्या पदन्यासाकडे तो एकटक पाहत होता की उर्वशी कशी नृत्य करते. आता त्याचंही वर्णन पुष्कळ असेल, पण आपल्याला त्यातलं मर्म घ्यायचंय. इंद्रानं सुद्धा हे पाहिलं, उर्वशीनंही पाहिलं. दोघांनाही असं वाटलं की अर्जुनाच्या मनात कुठेतरी उर्वशीबद्दल आसक्ती निर्माण झाली आहे. आता अर्जुन तिचं फक्त नृत्य पाहत होता. मध्यरात्रीच्या वेळेला उर्वशी अर्जुनाच्या दालनापाशी आली. द्वार उघडून अर्जुन जेव्हा पाहतो, नखशिखांत सजलेली आणि विलासी असे हावभाव करणारी उर्वशी त्याच्यासमोर उभी होती. अर्जुनाचे हात जोडल्या गेले. तिच्या चरणांकडे अर्जुनाची दृष्टी आहे. आणि अर्जुन उर्वशीला म्हणतो, माते, यावेळी आपण कसं काय येणं केलं. आता उर्वशी दचकली. तिनं आपली इच्छा व्यक्त केली. अर्जुनानं आपल्या कानावर हात ठेवले. अर्जुन काय म्हणाला. अर्जुन म्हणतो, पुरुरवा हे आमचे पूर्वज आणि आपण त्या पुरुरवांच्या पत्नी, म्हणजे आपण आमच्या कुळाची माता आहात. उर्वशी म्हणते, हे सगळं मी काही जाणत नाही. आम्हाला वय नाही, आम्हाला कुठली नाती नाहीत. अर्जुन म्हणतो, आपल्याला नसेल पण मलाही जाणीव आहे. आपण परत जा. उर्वशीला तो अपमान वाटला. उर्वशी म्हणते, मी शाप देईन तुला, कारण तिच्याही मनात अर्जुनाबद्दल आसक्ती निर्माण झाली होती. अर्जुन म्हणाला, आईनं दिलेला शाप सुद्धा वरदान आहे, मी तो स्वीकारतो. पण आपण माझ्यासाठी माता होतात आणि माताच आहात. उर्वशीनं इथं अर्जुनाला शाप दिला की तू नपुंसक होशील. आणि खऱ्या अर्थानं तो शाप सुद्धा अर्जुनासाठी वरदान ठरला. अज्ञातवासाच्या काळात जेव्हा अर्जुन या विराट नगरीमध्ये राहत होता, तेव्हा तेवढं 1 वर्ष तो नपुंसक होण्याचा शाप मिळाल्यामुळं आणि तेवढं 1 वर्ष तो नपुंसक ठरल्यामुळं बृहन्नडेच्या रूपात त्याला त्या उत्तरेला नृत्य शिकवण्यासाठी म्हणून तिथं ठेवण्यात आलं. शाप सुद्धा वरदान झाला. हे अर्जुनाचं शील आहे. माऊलींची एक फार सुंदर ओवी आहे. या परी बाप पुण्य पवित्र, जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. बाप पुण्य पवित्र, किती थोर आहे अर्जुन. माऊली म्हणतात पुण्य पवित्र, तो अत्यंत पवित्र आहे. जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र, जिथं भक्तीचं बीज पेरलं जावं आणि उत्तम रीतीनं अंकुरित व्हावं असं उत्तम क्षेत्र म्हणजे अर्जुनाचं मन आहे. आणि माऊली म्हणतात कृष्ण कृपे पात्र याची लागी. अर्जुन जो भगवान श्रीकृष्णांच्या कृपेला पात्र झाला तो यामुळं झाला, कारण अशा प्रकारचं त्याचं शील आहे, अशा प्रकारचं त्याचं व्यक्तित्व आहे.
विराट नगरीमध्ये उत्तरेला शिकवण्यासाठी म्हणून राहिलेला हा अर्जुन एक एक प्रसंग इतका मनोज्ञ आहे अर्जुनाच्या जीवनातला. विराट राजानं इच्छा व्यक्त केली की माझी जी कन्या उत्तरा तिचं पाणीग्रहण आपण करावं, ही अर्जुनाला विनंती केली. अर्जुन म्हणाला मी तिला नृत्य शिकवलेलं आहे, ती माझी शिष्य आहे आणि माझा गुरु हा पित्यासारखा असतो, त्यामुळं इतर कुठल्याही दृष्टीनं मी त्याच्याकडे कधी पाहिलं नाही. पण तुमची इच्छा असेल अभिमन्यूसाठी मात्र मी या उत्तरेचा विचार करू शकतो. ती उत्तरा अर्जुनाची सून झाली. ही अर्जुनाची दृष्टी आहे. आणखी एक प्रसंग आहे. हे सगळे प्रसंग सांगणं यासाठी आवश्यक आहे की भगवान जेव्हा एखाद्यासाठी वेडावतात तेव्हा त्यामागे त्या व्यक्तीचं काय तप असतं आणि किती अंशानं ते आपल्यात उतरू शकतं हे आपल्याला यातून शिकता यावं. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो. प्रसंग असा आहे, द्रौपदी ही पाचही पांडवांची पत्नी आपल्याला ठाऊक आहे. देवर्षी नारदांनी या पाचही पांडवांच्यासाठी काही उपदेश त्यांना असा केला की आपण असं ठरवून टाका की इतका काळ द्रौपदी युधिष्ठिरासोबत असेल, इतका काळ ती भीमसेनासोबत असेल, आपल्यामध्ये कलह निर्माण होऊ नये यासाठी. त्यानुसार सगळा काळ विभागला गेला आणि एवढंच नाही, एका पांडवासोबत ही द्रौपदी असताना त्यांच्या अंतःपुरात इतर पांडवांनी प्रवेशसुद्धा करायचा नाही. जर केला तर त्याला 12 वर्ष वनवासात जावं लागेल असा सुद्धा एक नियम देवर्षी नारदांनी घालून दिला. हे सगळे पांडव सगळ्या ऋषीमुनींचा अत्यंत आदर करणार होते. हा आमचा पर्सनल विषय आहे, तुम्ही यात पडण्याचं कारण नाही, हे देवर्षी नारदांपुढे म्हणण्याचं धारिष्ट्य असणारे हे दुर्योधनाधिक सगळे होते. हे पांडव नव्हते. पांडव अतिशय विनम्र आहे. भगवान उगाच धावून जात नाही तो कुणाकडे. पांडव आहेत तसे. हा नियम ठरवून दिला गेला, शिक्षा ठरवून दिली गेली. प्रसंग असा घडला, एकदा युधिष्ठिरासोबत द्रौपदी काही शस्त्रांचं निरीक्षण करत असताना शस्त्रागारामध्ये एक ब्राह्मण धावत आला अर्जुनाकडे. माझ्या गायी काही चोरांनी पळवून नेलेल्या आहेत, अपहरण त्या गायींचं केलेलं आहे आणि आपण त्या गायी सोडवून आणा. तो ब्राह्मण अतिशय दुःखी होता. अर्जुनाला करुणा जागृत झाली त्याच्या मनात. पण आता पंचायत अशी झाली, अर्जुनाचं जे गांडीव धनुष्य आहे ते त्या शस्त्रागारामध्ये होतं. तिथं युधिष्ठिर आणि द्रौपदी दोघे होते. तिथं अर्जुनाचं प्रवेश करणं निषिद्ध होतं. आता इथं अर्जुन हे म्हणू शकत होता ना, माझी इच्छा तर आहे पण माझे हात बांधलेले आहेत, मी जाऊ शकत नाही. अर्जुनाने कुठलाही विचार केला नाही. तो थेट गेला, त्यानं आपलं धनुष्य घेतलं, जे कार्य करायचं होतं ते पूर्ण केलं, त्या गायी सोडवून आणल्या आणि यानंतर कुणीही अर्जुनाला काही म्हणालं नव्हतं. अर्जुन म्हणाला मी वनवासाला जाण्याची सिद्धता करतोय. त्यावर युधिष्ठिराने स्वतः समजावलं की अरे मोठ्या भावाच्या एकांतामध्ये लहान भावाचा प्रवेश झाला तर तो काही एवढा अपराध मानला जात नाही. त्यामुळे तू काही अपराध केला नाहीस, तू माझ्या मुलासारखाच आहेस आणि आम्ही त्या शस्त्रागारामध्ये फक्त बोलत होतो. तू काही आमच्या एकांताचा वगैरे भंग केलेला नाहीयेस, त्यामुळे या शिक्षेची तुला आवश्यकता नाहीये. पण धन्य अर्जुन आहे, तो म्हणतो की आपण मला क्षमा कराल, मी स्वतः मला क्षमा करू शकणार नाही. माझ्याकडून नियमाचा भंग झाला, त्याची शिक्षा मला मिळणं क्रमप्राप्त आहे. अर्जुनाने स्वतःहून वनवास स्वीकारला. पांडवांचा सगळ्यांचा मिळून जो वनवास होता तो वेगळा, तो अज्ञातवास वेगळा आणि एकट्या अर्जुनाचा हा 12 वर्षांचा वनवास वेगळा आहे. कुठे कुठल्या नियमातून सूट मिळू शकते असं पाहण्याची आपली प्रवृत्ती असते. पण जेव्हा एखादा नियम बनतो, अर्जुन अनुशासन प्रिय आहे आणि ते स्वयं अनुशासन आहे. दुर्दैवानं अर्जुनाच्या या रूपांचा आपल्याला परिचय नसतो.
अर्जुन अत्यंत तपस्वी आहे. किती तपस्वी आहे? भगवान स्वतः अर्जुनाचं वर्णन करतात. तुवा संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचांचा ठाऊ फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वांसी. अरे तू तुझं शौर्य आठव, भगवान अर्जुनाला म्हणतात. साक्षात भगवान महादेवाला तू युद्धामध्ये संतुष्ट केलेला आहेस. अर्जुन पराक्रमी आहे, अर्जुन तपस्वी आहे, अर्जुन जिज्ञासू आहे, अर्जुन सत्वनिष्ठ आहे, अर्जुन अत्यंत शीलवान आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना अर्जुना वाचून राहवत नाही, हे त्याचं कारण आहे. आणि या ओवीतून माऊलींनी अर्जुनाचा हा आदर्श आपल्या समोर प्रस्तुत केला आहे. अशा अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यता आपल्या सर्वांमध्ये यावी, ही माऊलींची खऱ्या अर्थानं अपेक्षा आहे. हा आदर्श माऊली आपल्या समोर ठेवतात. आपल्या समोर चांगल्या गोष्टी पण असतात, वाईट गोष्टी पण असतात. चांगले आदर्शही असतात, कसं वागावं असेही आदर्श असतात, कसं वागू नये असेही आदर्श असतात. निवड आपल्याला करायची आहे. अगदी मध्यरात्री सजून धजून आलेल्या उर्वशीला सुद्धा माता म्हणून प्रणाम करणारा अर्जुन जसा आपल्या समोर असतो, तसा कौरवांच्या सभेमध्ये दुःशासनानं खेचून आणलेल्या द्रौपदीला सगळ्यांच्या समोर वेश्या म्हणणारा आणि दुःशासनाला हिची वस्त्रफेड असं निर्लज्जपणे सांगणारा कर्ण सुद्धा आपल्या समोर असतो. आपला नायक कोण, आपला आदर्श कोण, हे ठरवण्याचा विवेक आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. मी कोणाचं अनुकरण करायचं? आणि आजचं ज्या प्रकारचं वातावरण आहे, गीतेची आजच्या काळातली उपयुक्तता याचसाठी अधिक आहे. गीतेचा जो उपदेश आहे तो तर आपल्या जागी आहेच आहे, पण जसं मी म्हणालो, युद्धाच्या मध्यभागी आपण सगळेजण अशाच परिस्थितीत आज आहोत. अक्षरशः युद्धासारखी परिस्थिती आहे. रोज ज्या प्रकारच्या बातम्या आपल्या कानावर येत आहेत, ज्या प्रकारचं वातावरण बिघडत चाललेलं आहे, ही साधी गोष्ट नाही आहे. दुष्प्रवृत्ती वाढणं, दुष्कृत्य वाढणं, दुराचारी लोकांचा जिकडं तिकडं बोलबाला होणं, याला जबाबदार ही दुराचारी मंडळी नाहीये, निष्क्रिय सज्जन हे याला जबाबदार आहेत. सज्जनांची निष्क्रियता, सज्जनांनी संघटित नसणं. आणि यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं आदर्श पुरुष म्हणून कुणाचा विचार आपण करणं आवश्यक असेल तर तो अर्जुन आहे, ज्याच्या हातामध्ये गांडीव धनुष्य आहे. आणखी एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधतो. समारोप करता करता माऊली म्हणतात, अर्जुनाची पाती परिसरणया योग्य होती, तीही कृपा करोनी संती अवधान द्यावे. संतांनी लक्ष द्या. अर्जुनाच्या पंक्तीला बसण्या योग्य अशा संतांनी, म्हणजे अर्जुनाला माऊली संत म्हणतायत. अर्जुन संत आहे. संत म्हणजे फक्त हातामध्ये माळ घेतलेला असतो असं नाही, हातामध्ये गांडीव धनुष्य धारण करणारा सुद्धा संत असतो. धनुष्य धारण करणारा संत असतो ही गोष्ट खरी आहे. ज्याच्या हातात धनुष्य नाहीये, परिस्थितीनुसार त्यानं ते धारण सुद्धा करणं आवश्यक ठरतं. बऱ्याचदा नाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज हे स्वतः शस्त्र चालवित असत. शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींनी आणि अर्जुनासारख्या आदर्शाला आपल्या डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणारे सज्जन ही खऱ्या अर्थानं हा या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवरचा उपाय आहे. आपण त्या अर्जुनाचा अंश आपल्यामध्ये अशा पद्धतीनं उतरवावा की आपल्याही मुखातून सहज उक्ती निघेल, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. आपणही भगवंताला हे सांगावं की गीतेच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जो उपदेश आपण केला आहे त्यानुसार आचरण करण्यासाठी मी सिद्ध आहे. आणि ही सिद्धता आपल्या अंगी तेव्हा येईल जेव्हा हे अर्जुनपण, हे अर्जुनत्व कुठेतरी आपल्यामध्ये आतून जागायला लागेल. सद्गुरूंच्या कृपेनं अर्जुनांच्या पंक्तीला बसण्याची योग्यता
आपल्यामध्ये यावी अशी सद्गुरूंकडेच प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा यावर्षीसुद्धा इथं येऊन काही मनोगत व्यक्त करता आलं यासाठी मी धन्य समजतो. केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या हृदयात विराजमान माऊलींच्या चरणकमलांवरती साष्टांग प्रणाम करून माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल.